वाजले 11:30. आम्ही चाललोय बाहेर, कारण की अंशूला आहे ना घरातलं गिळवत नाही आणि त्याच्या बापाला पैसे असले की साधे पाकिट खाजवतं त्यांचं. कधी खाली होतं बेटा, कधी खाली होतं बेटा. म्हणून आता 11:30 वाजता अंशूला बाहेर जायचं होतं, त्याच्या डॅडीला जास्त जायचं होतं. बाहेर जेवण करते मी खूप जाम. लोक गाड्या असं चालवतात ना मंदबुद्धीसारख्या. तो एवढा मोठी गाडी ट्रक घेऊन कुठच्या कुठं घुसतोय बघा. 12 वाजता सेल लागलाय. 12 वाजता सेल लागलाय. लोक 12 वाजता चप्पल गेलं दुकानामध्ये सेल लागलाय. विचार करा. आता आम्ही जाऊन बघतोय कुठं घेऊन जातो, कारण की भरपूर ट्रॅफिक आहे. कोण पडण्यापेक्षा गर्दी आहे इथं बाबा. आपण कुठं आलो रे अंशू? चिराग गर्दी आहे ना इथं. पहिले आम्ही वेटिंगला माझा अवतार बघा झोपेतून फक्त आलो त्यांना बोलले कुठे जवळ जाऊ. आता आम्ही आलो चिराग हॉटेलला. पहिले आम्ही तर वेटिंगला होतो, आता भेटलं आम्हाला इथे बघ. हे माणसाला एवढी भूक लागली. मी 2 पुरुषांना भाजी न्यायला वाटतं काहीतरी मागवले. आणि शिव रोज बाहेरचं खाऊन कसं वाटतं तुला? चांगलं घरचं खायला काय. भरपूर आवाज आहे, भरपूर गर्दी इथं. चला आम्ही घरी जाऊन पापड मागवलाय बघा. त्या पापडमध्ये ना डायमंड लागलाय बघा. जो स्टोन डायमंड असतो ना तो डायमंड. थांब रे, मी सांगितलं तुला. तो डायमंड चिपकला. आता बघूया त्यांना विचारतो काय बोलतो. बरं बोलवा त्याला. बोला ते बोलतात बनवतो त्यांना लागलं असेल. सॉरी बोलून होतं का? देतानाच बघून द्यायचं ना त्यांनी. आशूला सुस्वाद आशू गेल्या वॉशरूमला. त्यांची वाट बघत बसते मी इथे एकटी. नाही तो फ्राईड राईस चाललाय मध्ये. चांगलं आहे का तरी या माणसाला पापड पाहिजे. हे कसं आहे? दर्शत आहे ना. आज शुकुलच्या नाही नान आणि भाजी खातो पहिल्यांदा. पुढे गेला तर खातो, पण त्याचे डॅडी बोलले मी तुला आणून नाही देणार. त्याला शर्ट ठेवली होती त्यांनी, जर तू रोटी आणि भाजी खाशील तरच फ्राईड राईस. आता तुम्हाला कसं वाटलं जेवण? जाऊ दे, त्यांना तर आवडलं. कोणती स्ट्रॉबेरी क्रीम आहे ना? स्ट्रॉबेरी येणार आहे क्रीम आली आहे आणि त्याच्या डॅडींची. चला आज आम्ही जेवतो, घरी जाऊनच भेटतो. नाही आवाज येतं. काय खाताय तुम्ही? यांचं तर आरामशीर लाईफ आहे. आता यांना कसं वाटलं ते विचारा. तुम्हाला कसं वाटलं? मला तर माझा तृप्त झालं खाऊन. हा
काय काय एक खाल्लं? रोटी खाल्ली, एक रोटी. आणि जर मी बोलली असते ना यांना घरातून तर काय बोलले असते माहिती का, ते खात नाही बोलले जाऊ दे. मी कामावरून आल्या आल्या जेवली होती, अंशू पण जेवला होता. आणि ते मला बोलले आणि 1 बंद तास करायचं तुम्हाला होतं. माहिती आहे 1 तास बसले होते. मी कपड्यांच्या अख्ख्या घड्या मारत होती, चल चल. 1 तास चालू होतं त्यांचं, चल बाहेर चल बाहेर. कसं वाटलं तुम्हाला खाऊन? कसं वाटलं तुम्हाला? मला खूप मस्त वाटलं, कारण की मला माझी फेवरेट जागा आहे त्याच्यात मला त्यांची फेवरेट जागा आहे ना, त्या फेवरेट जागेचे तिथं पापडामध्ये ते निघालं तेव्हा ते चुकून निघालं, ते समजलं. आणि ते पण हॉटेलचं नाव बदनाम नाही करा, मोठा हॉटेल, चांगलं हॉटेल. तिकडे आम्ही रोज खातो पितो. मग आता बाद अजून झालं. उद्या कुठे आहे मग? ते आम्ही माझा पोरगा बघून घे, नाही नेणार तू. असं बघू आता माझा पोराची इच्छा आली तर. भुचकं लागले त्यांना, कोणतरी आठवण करते, त्यांची मम्मी आठवण काढत असेल त्यांची. चला जाऊ द्या. मम्मी येतात तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात बोलतात, काय बोला, जाऊ दे. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. हॅलो, मस्तपैकी आता वाजलेत माहिती तुम्हाला 1:15 वाजले, म्हणजे 10 मिनटं पहिले घरी आलो. पण अंशू त्याच्या आत्याशी फोनवर बोलत होता, म्हणून आता अंशू त्यांच्या काकीकडे बसला थोडासा. आणि एवढं ना, म्हणजे एवढी गर्दी होती तिथं माहिती तुम्हाला, एवढी गर्दी होती ना, भरपूर गर्दी. आणि त्या पापडामध्ये माहिती तुम्हाला स्टोन होता ना, जो डायमंड होता. पण बोललं तर ना, तर तो माणूस येऊन यांना बोलतो सॉरी गलती से आ गया रहेगा. तर मग मी त्याला बोलली गलती से आ गया रहेगा, देखने का ना बच्चे लोक भी खाते. त्यानंतर यांना येऊन सॉरी बोलतं नाही, माणसाला सॉरी बोलताच कसं लय मोठं. कोणी ऑनलाईच माफी मागत होते, बोलतं जान तो कोई बात नाही. पण मी तर त्यांना येत जाताना पण म्हणजे जसं बसलो ना टेबलावर, ती तेव्हा पण लय बडबडली. आणि जेव्हा बिलिंग केली तेव्हा पण खूप ओरडली. नंतर यांना येऊन बोलतो, जेवताना आम्ही जेवण ऑर्डर केलं, जेवण आलं तर बोलतो आपके यांनी किती पापड मागवलं तिकडून? 3 पापड मागवले होते, तुम्ही 2 खाल्ले ना? इथे 1-1.5 खाल्ला, 1.5 पण नाही 1 खाल्ला. आणि दुसऱ्याचं थोडंसं काहीतरी खाल्लं. तर अंशू बोलला मम्मी त्या पापडावर बघ ना कसं काहीतरी चमकतंय. तर मग मी बोलली बघू काय आहे. तर मला पहिलं वाटलं ते सिल्वर पेपर असतो ना, फॉईल पेपर, तसं काही लागलं आहे का बघू बरं. बघते तर त्याच्यावर स्टोन होता, डायमंड म्हणजे बारीकवाला. आणि हे माणूसच खात होता पापड, तर मी खाल्लाच नाही, म्हणून मी एवढं लक्ष पण नाही दिलं. नंतर अंशू बोलल्यावर मी बघितलं, मग त्याला ओरडलो ना का बाबा लोक पण खातात, तुम्ही गर्दीच्या घाईच्या याच्यामध्ये असं देत जाऊ नका. बोलतो पापड जिधर से बना के आते उधर से चिपक के आएगा. त्याला बोललो डीप फ्राय तर तुम्ही तेलात तुम्ही केलं ना. तर मग नंतर त्याचं स्वतःचं तोंड पडलं, कारण की त्याला भरपूर बोललो. त्याच्यानंतर मग यांनी येऊन बोलतो सॉरी. नंतर यांनी 3 पापड मागवले होते. तर पापडचं मग नंतर येऊन बोलतो सॉरी मी पापड के पैसे नहीं लगाया. काहीतरी बहुतेक तो 30 का 40 रुपयाला एक पापड आहे ना. हां 30-35 रुपयाला काही पापड आहे तो. तर मग बोलतो पापडचे पैसे नाही लावले. मग त्यांना मी जाताना पण बोलली, येतं बोलतात जाऊ दे आता काय बोलते त्याला. पण येताना बिल करताना पण मी बोलली बघत जाणं, लहान मुलं पण खातात. कारण की तो पापड कसा आहे माहिती आहे, जिभेवर ठेवताच वितळून जातो असा पापड आहे. तर लहान मुलं पण येतात, ते पण खातात. आपण एखाद मोठ्या माणसाच्या तोंडात आलं तर माणूस असं लागलं म्हणून फेकू शकतो, पण लहान मुलं नाही फेकू शकत ना. म्हणजे खूप ओरडली त्याला. तर मग येताना पण तोंड बघत होता, बोलतो सॉरी. तरी येताना अजून यांना बिल करताना बोलतो भैया मैंने वो पैसे नहीं लगाया, बोलतो आपके पापड के. म्हणजे कसे कुठं पण हॉटेलला गेलो होतो. चिरागच आहे ना ते ना, खोटं बोलतं ते, चिरागच आहे. कारण की हे मला म्हणतात जाऊ दे कशाला व्हिडिओ करते, कशाला टाकते. पण काही असू दे, लहान मुलं खातात, काय खातात तुम्ही सांगा ना. किती एखादी जर तुमच्या तोंडातून तर पोटात गेला, किती तुमच्यासाठी म्हणजे किती रिस्की आहे ते एखाद्यासाठी. आम्ही जेवलं वगैरे यांनी आता एवढं जेवण जात पण नाही. पण हे काय नाही, या माणसाला पैसे घालवायचे होते. आता पोराचा बड्डे आला ना, त्यांच्याकडे माहिती आहे अकाउंटमध्ये पैसे जसं खेळ झालं आहे त्यांना. पण म्हणत नाही वर्षभर 1000-2000 रुपये माझ्याकडे आहे, ठेवून राख बरा. आता त्यांनी ती कंटिन्यू 5-6 दिवस झाले बाहेरून खातात आहे. त्या दिवशी पण काय केलं, घरात बसलो घेऊन गेले, चल वर्षात चल कुठेतरी चाललोय म्हणून. आणि चायनीज खायला घेऊन गेले. बोलले जाऊ दे ठीक आहे खाऊ दे. आज पण ते 10 वाजता घरात आले होते, 11-11:30पर्यंत माझ्या मागं लागले. मी बोलली मी येणार नाही, मला सर्दीने आहे ना, मी जाम झाले, मी येणार नाही. मग काय केलं त्यांनी, अंशूला आवाज दिला. अंशू खाली सायकल चालवत होता, अंशू बेटा ये रे.
त्याने त्यालाही भारी केलं. काय लागलं अंशू ये रे त्याने लय भारी केलं. त्याने काय केलं मस्तपैकी सायकल चालवून घेतलं, मित्रांमध्ये खेळून घेतलं. मग घरात आल्यावर बोलतो डॅडी चल ना डॅडी कुठं जायचं होतं. तेव्हा त्यांचं मन बदललं होतं, ते नाही बोलले. त्याच्यानंतर त्यांनी काय टाकली आड माहिती का, तो रडायला लागला तर मम्मी येत नाही ना म्हणून मी जात नाही बेटा. मुद्दामून मला रेडी व्हावं लागलं. बिना कामाने त्यांना पैसे घालायचं लय शौकीन. काय बोलतात ते आणि काय बोलतात ते. माझ्या पोराचा बर्थडे, आता अंशूचा बर्थडे आहे ना, रामनवमीच्या दिवशी अंशू झाला आहे, पण अंशूची 4 तारीख असते, 4 एप्रिल. तर अंशूचा बर्थडे तर बोलतो मला 1 महिना त्याला बाहेर, 1 महिना तो जे मागन ते खाऊ घालायचं आहे. तर काय आता पैसे त्यांना टोचत असतील ना तर ते असे खर्च करतात. पण म्हणणार नाही वर्षादारी 1000-2000 रुपये एक्स्ट्रा आहे, काय लागले तर खर्च कर, नको ते नको त्यांना. पण त्यांना त्यांच्या मर्जीने खर्च होते, तो पैसा कसा व्हायचा आहे तर. जेवलो आणि ते तर ते त्यांनी अशी फजिती, आणि ते तर ते माहिती तुम्हाला त्यांनी अशी फजिती केली. घरातून निघालो म्हणतात वर्ष एक काम कर इथंच कुठेतरी जाऊया. मी त्यांना काय बोलली इथंच कुठेतरी जवळपास जा. आणि त्यांची इच्छा होती का मला आहे ना रोटी आणि चिकनची ग्रेव्ही खायची. तर अंशू घरातून लई वरडत होती, इथूनच जवळून काहीतरी खा आणि या घरी. काय केलं या माणसाने, भिवंडीला घेऊन चाललं होतं आम्हाला. बोलतं कुठं, दामनकर नाका कुठं आहे ना भिवंडीला, तिकडं जाऊ म्हणे आपण. दामनकर नाका कुठं आहे ना भिवंडीला, तिकडं जाऊ. आणि तिकडं लय भारी वर्ष लय भारी. कोणगावपर्यंत घेऊन गेल्यानंतर मी बोलली माझी इच्छा नाही जायची, कारण की 12 वाजले होते. त्याच्यानंतर आम्ही जाऊ कधी भिवंडीला, कमसे कम इथून 1.5 तास लागतो. आमच्या घरापासून 1.5 ते 2 तास लागतो भिवंडीला जायला. तिथून या तिथं खा. आणि बोलतो काय मला म्हणतं वर्ष काय नाही जाऊ दे, जाऊ 2 वाजेपर्यंत आपण घरात पोहोचून जाऊ खाऊन पिऊन. तरी बोलली जाऊ दे, काही बोलली नाही. तर आम्ही भिवंडी याच्यापर्यंत गेलो, कोणगावपर्यंत. मी बोलली मला जायची इच्छा नाही, इथंच कुठंतरी खा, जे मल्हार धाबा आहे बोलली इकडे कुठेतरी जा आणि खाऊन घेऊ. तर मी नाही बोलली तरी अंशू होतो मम्मी जाऊ दे ना, काकीला फोन करून सांग का तुम्ही लॉक लावू नका, आम्ही आरामशीर येऊ. आणि यांना काय मला सकाळी कामावर जायला लवकर उठावं लागतं. आता ते आरामशीर बघा मोबाईल बघतील, तो पण आहे ना तिकडं काका काकीकडं जाईन, तिथं टाईमपास करून थोडा, मग येऊन झोपन. यांच्यासारखं मला आरामशीर लाईफ आहे का, सकाळी उठून कामाला जायचं. माझ्या डोळ्यावर झोप बघा किती झोप आली आहे मला. आणि अंशूचे नाटके बघा, तर तो काय लावून आला बघा, काय घालून आला बघा, तो टोपी घालून आला वाटतं. अंशूचे नाटके बघा, आता वाजल्या 1:30 वाजता या पोराचे नाटके बघा. ह्याच्याने बघ काहीतरी बनतं. असे असं हात टाकायचं, थोडी स्टाईल मारायची आहे ना आपल्याला, स्टाईल. आता उद्या कुठं नेणार आहे तुझा डॅडी. आता बघा थोडी स्टाईल जाऊ द्यायची स्टाईल. चला आता खाऊ. उद्या कुठं नेणार आहे तुम्ही. तर बाई त्यांच्या पोराचा बड्डे लय अंगात आलंय. जेव्हा पोराचा बड्डे 2 दिवसला जवळ येईल ना तेव्हा म्हणतील माझ्याकडे काहीच नाही आहे माहिती आहे. सत्य बघा, तेव्हा आपण बोलू ना काय करायचं, तेव्हा म्हणतील मला माहिती नाही, तुझं बघ तुला काय करायचं असं. जाऊ दे चला, आता 1:30 वाजत आले.